बदलापूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी उल्हासनगरमध्ये पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली। यावेळी त्यांनी विविध मागण्यांचं निवेदनही पोलीस प्रशासनाला दिलं। बदलापूर शहरात दिवसेंदिवस चोरी, घरफोडी आणि संशयास्पद हालचालींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप भाजप नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी केला आहे। शहरात काही परप्रांतीय आणि संशयित बांगलादेशी नागरिक व्यवसाय करत असल्याचं समोर येत असून त्यांच्या आधार कार्डवरील नाव आणि गुगल पे खात्यातील नावामध्ये मोठा फरक आढळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकारामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी अशा संशयितांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच बदलापूर शहरात पोलिसांची गस्त वाढवून गुन्हेगारीवर आळा घालावा अशी मागणीही घोरपडे यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, बदलापूर। बदलापूरमध्ये वाढतं चेन स्नॅचिंग प्रकार ह्याच्यावर कुठेतरी आळा बसावा, ह्यासाठी त्यांची पोलीस यंत्रणा त्यांनी गस्त वाढवावी। तसेच ठिकठिकाणी जिथे CCTVचे त्यांनी पोल्स उभे केलेत CCTV लावण्यासाठी, तिथे पण CCTVs लवकर बसवण्यात यावे, यासाठी खास करून मी मागणी केलेली आहे। ही एक मागणी आहे। आणि दुसरी एक मागणी अशी आहे की बांगलादेशींचे घुसखोरी पण बरीच वाढत चाललेली आहे आणि बऱ्यापैकी कंप्लेंट्स एक नगराध्यक्ष महिला म्हणून माझ्याकडे येत आहेत। आज कुळगाव बदलापूर हद्दीमध्ये हे बांगलादेशी घुसखोरी होत आहे, तर ही बांगलादेशी घुसखोरी कुठेतरी ह्याच्यावर नियंत्रण यावं। तसेच अंमली पदार्थ जे आपल्या बदलापूरमध्ये सर्रास दिले जात आहेत किंवा जे चर्सी लोक जे ठिकठिकाणी जाऊन काही ना काही उपद्रव करत आहेत, ह्याच्यावर सुद्धा खास करून नियंत्रण असावं। तसेच बांगलादेशींनी आता असं झालं आहे की आधार कार्ड वगैरे पण बनवून घेतलेले आहेत। म्हणजे ते काय आपण कशावरून ओळखतो की हा इथला भारताचा रहिवासी आहे की आपण त्याचं आधार कार्ड चेक करतो, पण आधार कार्डसुद्धा आता बनत चाललेलं आहे। त्याच्यासाठी खास करून DCP सरांकडे मी मागणी केलेली आहे। बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत हा मागच्या रविवारचा प्रकार आहे। त्यामध्ये 2 पुरुषांची चेन ओढली गेलेली आहे। यामध्ये सुरुवातीला आपण हे दोन्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि संबंधित आरोपीच्या तपासासंदर्भाने आपण सेपरेट जे आहे ते चेन स्नॅचिंग प्रतिबंधात्मक स्क्वॉड जे आहे ते तयार केलेलं आहे आणि लवकरच या दोन्ही आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू, त्या दृष्टीने आमची गोपनीय तपास आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे। लवकरच या संदर्भाने आपण अधिकची माहिती देऊ। या संदर्भाने पण आमचा विशेष आमची जी ड्राईव्ह जी आहे ती पूर्ण मागच्या वर्षभर आणि आता ह्या वर्षी पण सुरू आहे। एकंदरीत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आम्ही 165 बांगलादेशी नागरिकांना जे आहे ते डिपोर्ट केलेलं आहे। जशी आम्हाला माहिती मिळाली तर त्यांची पूर्ण चाचपणी करून या अगोदर पण जवळपास 39 जणांवरती आपण पासपोर्ट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर आपल्याला डिपोर्टेशनचं पण ज्यांना त्यात सजा त्यांची पूर्ण झाली होती अशी 16 लोकांना आपण डिपोर्ट केलेलं आहे। त्यानंतर एकूण पूर्ण शहर आयुक्तालयामध्ये आणि आपल्या झोनमध्ये विशेषतः 33 लोकांना आपण डिपोर्ट करण्याची कारवाई केलेली आहे।